ऐकनाज रे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विचारचंद्र उदय दर्शन प्रथम कला उपोद्घात आपलं सुरू आहे. त्यामध्ये आपण काल 18 प्रश्नापर्यंत आपलं झालं होतं. म्हणजेच दृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये जे 18वा प्रश्न आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, तर हा प्रश्न आपण बघितला होता. कारण ह्याच्यामध्ये दृढ अपरोक्ष ज्ञानाचं स्वरूप सांगितलेलं आहे की असंभावना विपरीत भावना रहित, असंभावना आणि विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्म ऐक्याचा निश्चय, त्यालाच काय म्हटलेलं आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान. आता बघायचं आहे आपल्याला आज, तर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते. प्रश्न क्रमांक 19वा, पान क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19वा, पान क्रमांक 4. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते. तर उत्तर आहे, बोलायचे का मीराताई तुम्हाला, नाहीतर म्यूट करा. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते. त्याचं उत्तर आहे गुरुच्या मुखाने. गुरुच्या मुखाने महावाक्यार्थाचे, गुरुच्या मुखाने महावाक्यार्थाचे श्रवण, मनन आणि निधिध्यासन. श्रवण, मनन आणि निधिध्यासन या साधनांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. सांगत आहेत, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होत असते. तर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला हेतू सांगितलेला आहे की तुम्हाला गुरुच्या मुखारबिंदातूनच या महावाक्याचं श्रवण करावं लागेल. गुरुच्या मुखारबिंदाशिवाय, गुरुच्या मुखातूनच श्रवण जर केलं तरच होणार आहे, नाहीतर होणार नाही, नाही तर परोक्षाकडे जाते. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करत होते गीतेचा, तेव्हा परोक्षामधून केलेला आहे उपदेश. पण अर्जुन एवढा हुशार होता की त्यांनी ते अपरोक्ष करून घेतलं. परत पहिल्यांदा म्हटले भगवंत, पण नंतर भगवंत म्हणले, जेव्हा तू गुरुत्व पत्करशील तेव्हा त्याला काय करीन म्हणजे तुला मी यथार्थ बोध. कारण गुरुत्व पत्करल्याच्या नंतर भगवंताने अर्जुनाला बोध केलेला आहे. अगोदर सांगितलं पण म्हणले पण, कारण सख्यत्व भाव असू दे, मित्रत्व भाव, पण भाव जेव्हा गुरु आणि शिष्याचा झाला तेव्हा काय केलं, अपरोक्ष सांगितलं. परोक्ष पण अर्जुन हुशार होता म्हणून त्यानं अपरोक्ष ग्रहण केलं बरं का. पण सगळेच अर्जुनासारख्या बुद्धीचे नाही येत ना, कोण उत्तम अधिकारी एवढे. असं म्हणून इथं सांगितलं, गुरुमुखाने महावाक्याचे श्रवण, मनन आणि निधिध्यासनाला महत्व दिले. हे साधन आहेत. या साधनाने काय होत असते, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होणार. गुरु पाहिजेत, त्यांच्या मुखार नुसते गुरु करायचे, त्यांच्या मुखातून श्रवण नाही, काही नाही. गुरुच कशाला केले मग.
तुम्हाला गुरुचं महत्वच नाहीये, तुम्हाला गुरुच्या मुखारबिंदातून कधी तुम्ही श्रवणच केलं नाही, तर तुम्हाला होईल ज्ञान कसं? महाराज सांगायचे की कसं असतंय म्हणले, कुणी बी आपली प्रॉपर्टी मानलेल्या मुलाला देत नसते, सख्या मुलाला देत असते का मानलेला देत असते? आपली जी प्रॉपर्टी आहे कमवलेली, कुणी पण कुणाला देणार? त्यालाच आपल्याच देणार, ना, सत्याला, सख्या मुलाला मानलेला देणार नाही. म्हणून गुरु करणं खूप महत्वाचं असतं. कारण जेवढं आपल्यावर प्रेम असतं तेवढं परक्यावर नसतं, आहे का नाही? म्हणून आपलंस करून घ्यावं लागते गुरुला. तेव्हा गुरु महाराज काय करत असतात, सगळं सर्वस्व त्याला समर्पित. म्हणून तर आपुलदा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखं बनवत असतात, पण त्याला काय करावं लागतंय, तेवढा सर्व भावे दास झालो त्यांचा संताची पायी, हा माझा विश्वास. तुम्हाला सगळीकडे नाटक करता येते, पण इथं नाटक करता येत नाही. पूर्ण भाव त्यांना समर्पित करावा लागतो आणि तो भाव त्यांना कळत असतो. कोण कितपत कसं वागतंय कळत नाही का? अहो, नुसत्या बोलण्याहून मनुष्याचं सगळं कळत असते की ह्याला ज्ञान कितपत आहे. नुसता तुमच्या शब्द काढला मुखातून की कळतंय की ह्याला ज्ञान आहे का नाही. इतकी परीक्षा, इतकी काय असते त्यांच्याकडे, तीक्ष्ण बुद्धी. असो, म्हणून इथं सांगत आहेत, गुरुमुखानेच महावाक्याचं काय करावं लागल? श्रवण, महावाक्याचं श्रवण. टिप्पणी क्रमांक 1 खाली बघा, जीव ब्रह्माच्या ऐक्याचे बोधक वाक्य ते महावाक्य. महावाक्य म्हणजे काय? जीवाची शिवाबरोबर एकता करणं, जीव ब्रह्माच्या एकतेचे बोधन करणं. जीवाची, आता आपलं कसं झालंय बघा, खरं सांगायचं झालं तर आपला संबंध कसा झालाय प्रत्येकाचा, बरं का. आपण नाही का, तुम्ही सोन्याला किती किंमत देतात? देतात का नाही? आता तर सोनं किती महाग झाले. सोनं, हिरा, माणिक, माणिक नाही पण सोनं, हिरा, पुन्हा मग पन्ना वगैरे असे जे अनमोल किमतीचे काही काही पदार्थ असतात, त्याला आपण किती महत्व देतो. आता जर तुम्हाला कोणी हिरा आणून दिला, असली हिरा कोहिनूर, तर तुम्ही त्याला काही बरं असं घरात म्हणजे कुठं बी मांडतान का? नाही ना. त्याला व्यवस्थित जागेवरच ठेवतान. किती महत्व देतात बरं. सोन्याचा एखादा नेकलेस आहे आपण केला, त्याला पण आपण तिजोरीतच ठेवतो का बाहेर कुठं बी ठेवतो? तिजोरीत. कारण महत्व कुणाला दिलंय आपण? कारण आहे ना ते महत्वाचं, बरोबर आहे ना. तसं मला सांगा. तर नाही का, जेव्हा जेव्हा आपण, तुम्हाला मी पहिल्यांदाच आता उद्यापासून मीच आता काय करणार आहे, उद्यापासून एक गोष्ट ठरवणार आहे. पहिले मी जॉईन झाले की सगळ्यांना म्हणणार, तुम्ही तुमचं म्यूट तपासा. म्हणजे डबल डबल मला म्हणायचं काम नको. एक ती सवयच लावून होती आता मी मलाच, की बाबा जॉईन झालं की म्यूट करत जा, जॉईन झालं की म्यूट करत जा. म्हणजे कसं, तुम्हाला बी त्रास नको, मला बी. एकदा ती सवय पाडल्यावर आहे का नाही. असं मग आता मी सांगू लागले, जसं हिरा असू द्या, सोनं असू द्या, आपण किती महत्वानं त्याची किती किंमत आहे, किती जपून ठेवतो ना, तसं आपण आपल्या परमात्म्याला तेवढी किंमत दिली का? देतोत का? जे आपलं सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हे तुमचं स्वरूप आहे, कळालंय तुम्हाला, त्याला तुम्ही किंमत दिली? तुम्ही किंमत हिऱ्याला देईनात, तुम्ही गाडगोटीला किंमत द्यायला. तुम्ही काचाचे जे मणी आहे त्याला किंमत दिली, तुम्ही हिऱ्याला किंमत देत नाही. तुम्ही देहाला किती किंमत द्यायला? पण तुम्ही देहाला किंमत द्यायलात, पण तुम्ही देहामध्ये जो आहे आत्मतत्व ते समजलंय, त्याला किती किंमत द्यायला? अजिबात किंमत नाही. विसर पडायला त्याचा. ज्याला किंमत द्यायची त्याला किंमत देत नाहीत आपण. अरे हे तर जगतामधला देह आहे, जगत तर मिथ्या आहे आणि देह पण कसा आहे, जगतामधला आहे, मिथ्याच आहे. हा देहाला आपण एवढं चाललेलं आहे, याच्यासाठी एवढा खोटापट चाललेला आहे, एवढं प्रेम ह्या देहावर आहे का आत्म्यावर आहे? बघा बरं विचार करून. आपण प्रेम कोणावर करतो? आत्म्यावर नाही करत. माहित असून करणं झालं म्हणून आपल्याला धोका व्हायला लागलाय. म्हणून त्याला किंमत दिली पाहिजे.
आपलं आहे ना ते अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे ना, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे ना, त्याच्यावर जास्त आपण काय केला पाहिजे, फोकस, त्याच्यावर विचार केला पाहिजे. अरे हे तर कसं आहे या जगतातलं आहे, ह्याच्याकडे जास्त काय केलं. पण आपल्याला बघा ना, कोणी मान केला किती चांगलं वाटतंय, कोणी अपमान केला, मान केला, अपमान केला, आपण ते धरू धरू बसतो. कारण ह्याच्यामुळेच ना, देहामुळेच ना. म्हणून लक्षात ठेवायचं की ह्या देहाला जास्त नाही किंमत द्यायची. देहामध्ये आतमध्ये जो आहे परमात्म तत्व, त्याला जास्त महत्व. मी परमात्मा म्हणा ना, झालं ना, मी परमात्मा म्हणलं की झालं. दृढ अपरोक्ष ज्ञान सहज होणारे, पण त्याला महत्व दिलं की. आणि ज्या गोष्टीला महत्व देतो ना, ती गोष्ट विसरत नसते. आपलं काय विसरायला लागलंय, कारण आपण महत्व देणार. म्हणून ठरवायचं मी परमात्मा आहे. एक क्षण सुद्धा काय झाला नाही पाहिजे, त्याचा विसर पडला नाही पाहिजे. कोणाचा? परमात्म तत्वाचा. असं म्हणून इथं सांगायले, श्रवण करा, मनन करा आणि निधिध्यासन, ह्याच गोष्टीमुळे सांगायले. श्रवण केलं, मनन करायचं, निरंतर त्याचा ध्यास घ्यायचा, मग काय निधिध्यासन झालं की झालं. असं या साधनाने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. हे साधन जर अंगीकारले तरच काय होणार आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान होणार आहे. म्हणून ह्याचे काय सांगितले, हे साधन. कोणते कोणते साधन? एक तर गुरु महाराज पाहिजेत. कोणते बी गुरु महाराज नाही, जे महावाक्य सांगतात, महावाक्याचं बोधन करतात, ते गुरु महाराज पाहिजेत. आणि त्यांच्याकडूनच आपल्याला श्रवण मनन निधिध्यासन ह्या साधना घडल्या पाहिजेत. नुसतं गुरु करून उपयोग नाही. हा आमचे गुरु अमुक अमुक, काय केलं गुरु करून? किती जरी मोठा गुरु केला, त्याच्याकडून काही बोधच घेतला नाही तर उपयोग काय झाला का? नुसतं नावाला का गुरु? म्हणून बोध घेणं महत्वाचं आहे. कारण बोधानच तुम्हाला, बोधानच काय होणार आहे, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या बोधानच मोक्ष भेटणारे का नुसतं नावानं मोक्ष भेटणारे? बोधानं मोक्ष भेटणारे. म्हणून श्रवणाला महत्व दे. म्हणून म्हणतात श्रवण मनन आणि निधिध्यासन. आणि मग आहे तत्वम पदार्थ शोधन, मग शोधायचं. सहज शोधलं जात असते. हे काय सांगितलं, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचा हेतू. आता आहे पुढे प्रश्न क्रमांक 20. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होत? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे, मग त्या ज्ञानापासून काय व्हायला लागलेलं आहे, काय होतंय, हा प्रश्न. म्हणजेच फल काय आहे का नाही? अर्थात काय झाला अर्थ, दृढ अपरोक्ष ब्रह्म ज्ञानापासून काय होते म्हणजे त्याचं फल काय आहे. आम्ही जर प्राप्त करून घेतलं, त्याचं फल सांगत आहे तिथं. आभाना पादक आवरण विक्षेप रूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्म प्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. आभाना पादक आवरण विक्षेप रूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्म प्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. लय महत्वाचा विषय हा. हे काही विषय साधा सुद्धा नाही. कारण हे जर एकदा डोक्यात फिट झालं म्हणले, तुला मोक्ष भेटला. आता तुला दुसरं काही करायचं काम नाही राहिलं. ह्या जर गोष्टी डोक्यामध्ये फिट बसल्या तर. प्रत्येक ग्रंथ असाच आहे. हा वेदांत शास्त्र आहे आणि प्रत्येक शास्त्राचं महत्व आहे. प्रत्येक शास्त्राचा विषय कसा आहे, भिन्न भिन्न आहे का? भिन्न भिन्न विषय नाही. तर सगळ्यांचा विषय कसा आहे, एकच. तो म्हणजे कोणता विषय आहे अंजनाताई? प्रत्येक ग्रंथाचा विषय कोणता आहे अंजनाताई शिंदे? बोला. हा प्रत्येक ग्रंथाचा विषय जीव ब्रह्माचे ज्ञान हे विषय. हा, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हा काय आहे, विषय आहे. प्रत्येक ग्रंथाचा विषय हाच. आता आपण विचार चंद्र उदय ग्रंथ पाहिलो, त्याच्यामध्ये पण तेच सांगायला. आपण पंचीकरण ग्रंथ पाहिला, त्याच्यामध्ये पण तेच सांगितलं. आपण प्रत्येक ग्रंथ पाहतो. आपण नाथ भागवत बघू द्या, आपण दासबोध बघू द्या, त्याच्यामध्ये तोच काय आहे, विषय आहे. हे वेदांत शास्त्राचं गुह्य आहे प्रत्येकाचं. कारण ब्रह्म
सत्य आणि जगत मिथ्या हे वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि ह्या सिद्धांत आपल्याला पचवायचा आहे. जोपर्यंत हा सिद्धांत पचणार नाही तोपर्यंत काय होणार नाही, तर म्हणजे अनुभव येणार नाही. तोपर्यंत अनुभव पचवावं लागतोय. पचवलं तरच पुष्टी येणारी, नाही तर नाही. असो मग आता ब्रह्मज्ञानापासून कोणतं फल आहे? आभानापादक आवरण. आता बघा, आभानापादक याचा अर्थ टिप्पणीमध्ये खाली दिलाय, टिप्पणी क्रमांक 2 मध्ये बघा सगळ्यांना. ब्रह्म भासत नाही, आभानापादक आवरण कशाला म्हणायचं? तर ब्रह्म भासत नाही याप्रमाणे आभान अर्थात ब्रह्माची अप्रतीती, त्याचे आपादक म्हणजे संपादन करणारे जे आवरण ते आभानापादक आवरण होय. अर्थात ब्रह्म भासतच नाही, म्हणजे त्याचं भानच होत नाही. कुणाचं? ब्रह्माचं होतंय का भान? देहाचं व्हायलंय का नाही? देहाचं भान होतंय का नाही? हा, सगळ्याला अनुभव आहे. देहाचं भान व्हायला, दिसायला प्रत्यक्ष देह आहे का नाही? पण आता ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माचं भान होत नाही. होतंय? होत नाही. याप्रमाणे आभान आहे, त्याच भान आहे का? नाही, आभान सांगितले. अर्थात ब्रह्माची अप्रतीती. का प्रतीती आहे? प्रतीती नाही. ब्रह्माची प्रतीती नाही, अप्रतीती. त्याचे अपादक म्हणजे संपादन करणे. त्याला काय म्हणायचं? संपादन करणे. तेच काय करायचं आहे आपल्याला? आवरण जे आहे ते घालवायचे. दरवाजा लोटून घे, दरवाजाला अडकव. तर इथं सांगत आहेत, ब्रह्म भासत नाही याप्रमाणे आभान अर्थात ब्रह्माची अप्रतीती, त्याचे आपादक म्हणजे संपादन करणारे जे आवरण ते आभानापादक आवरण. थोडक्यात अर्थ सांगायचं म्हणजे त्याचं भान होत नाही, त्याची प्रतीती होत नाही. ह्यालाच काय म्हटलेलं आहे? आवरण. कोणतं? आभानापादक आवरण. मग हे आवरण विक्षेपरूप. तिसरी टिप्पणी बघा आता. हे आवरण विक्षेपरूप सांगितलंय, टिप्पणी क्रमांक 3. विक्षेपरूपाचा अर्थ काय? तर स्थूल सूक्ष्म शरीरासहित चिदाभास. स्थूल सूक्ष्म शरीरासहित चिदाभास व त्याचे धर्म, कर्तेपण आणि भोगतेपण, जन्म मरण वगैरे त्यांनाच काय म्हटलेलं आहे? विक्षेप. विक्षेपाची व्याख्या. स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि त्याच्या सहित कुणाला सांगितलंय? चिदाभासाला. अडकला ना चिदाभास. आता म्हणलं ना मी तुम्हाला, यानं कुणाला पकडायला पाहिजे होतं? आतमधल्याला पकडायला पाहिजे, पण ह्यानं बाहेरच्याला पकडलं. इथंच धोका मोठा झालाय. हीच ग्रंथी भेद आहे ना, ह्यालाच तर गाठ म्हणायची असते, चीज जडाची गाठ. आणि हेच गाठ सोडायचे, आणि ही सुटली म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञान झालं. तोपर्यंत नाही. मग तेच सांगत आहे, स्थूल सूक्ष्म शरीरासहित चिदाभास व त्याचे धर्म. चिदाभास व त्याचे धर्म. तर आता बघा, स्थूल सूक्ष्म शरीरासहित चिदाभास व त्याचे धर्म, कर्तेपणा, भोगतेपणा, जन्म मरण वगैरे त्याचा विक्षेप म्हणतात. जे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, त्याच्या सहित चिदाभास भिन्न झालाय का? नाही, अभिन्नत्वाला. म्हणून तर इथं काय आहे? तादात्म्य संबंध सांगितलेला आहे. तादात्म्य संबंध म्हणजे कसा? तर आकाश आणि प्रकाश यांचा निवाडा करता येईल का तुम्हाला? तसा इथं तादात्म्य संबंध झालाय. चिदाभास आणि स्थूल सूक्ष्म शरीर इतके एकत्र झाले, ते मिक्स झालेत.
यांचा निवाडाच करता येईना आणि ह्याचा निवाडा करता आला पाहिजे. येतच नाही का निवाडा करायला? येतय. येत नाही अशातला प्रश्न नाही, येतय. मग त्याचे धर्म मीच करता, मीच भोगता, मीच जन्मतो, मीच मरतो, माझ्या ठिकाणी श्रेष्ठत्व, माझ्या ठिकाणीच कनिष्ठत्व, मलाच मान, माझ्याच ठिकाणीच अपमान, ही धर्म आहेत ना. अशी प्रतीती यायली ना. म्हणून इथं सांगितलेलं आहे, ह्यालाच म्हटलेलं आहे विक्षेप. हा विक्षेप मोठा आहे आणि हा विक्षेप घालवायचा आहे. केव्हा घालवता येईल हा विक्षेप? ऐक नाही, विक्षेप तर घालवायचा तेव्हा महाराज एका ठिकाणी म्हणतात, समूळ अज्ञान तुटे, मग भ्रांतीचे मसरे फिटे, अकर्तृत्व प्रगटे, मज ईश्वराते. मग म्हणले काय होणार आहे तुमचं? अकर्तृत्व. पण अगोदर काय करावं लागेल? समूळ अज्ञान तुटे, तुटावं लागेल, सगळं अज्ञान निवृत्त व्हावं लागेल. त्याच्याकरता तर पहिल्यांदा सांगितलं, श्रवण मनन निधिध्यासन आणि गुरुच्या मुखारविंदातून महावाक्य. तेव्हा तुम्हाला हे फळ पदरामध्ये पडणार, म्हणजेच आभाना पादक आवरणाची निवृत्ती होणार. तोपर्यंत होणार नाही. म्हणजे कर्तृत्व अकर्तृत्व प्रगटायचंय आपल्याला. कुणाला कर्तव्य नाही असं कोणी आहे का की त्याला कर्तव्य नाही? प्रत्येकाला कर्तव्य कशाचं न कशाचं, कुठं ना कुठं बांधलेलं आहेच. संत सोडले तर बाकी कोणीच नाही. असं संत ते कर्तृत्व अंगाला लागूच देत नसतात. लागू नये दिमळ ममतेचा, या नावे अद्वैत्व खरे ब्रह्मज्ञान. ह्याला खरं ब्रह्मज्ञान म्हणायचं. त्या अहंतेचा आणि ममतेचा लवलेशही अंगाला लागू देत नाही. पुत्र माऊली जसं माफ म्हणतो करा, एक बाहेर विचारायचं. निघालं काय करतं? फटफट 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 काय करतं? पाणी सगळं फटकून टाकतं, कोरडा फटक. तसं काय करायचं असते? आपण बाजूला निघायचं आणि मोह माया सगळी बाजूला फटफट फटफट, जसं त्याच्यामध्ये नाहायचंय. ब्रह्म जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची काय आहे? गंगा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला नाहून धुवून घ्यायचे. आणि त्या अविद्येचा मळ जे लेश आहे ते फडफड फडकून द्यायचा त्या कुत्र्यावर. पण तसं ते कुत्रा असते बघा गाडीच्या खाली शेतकऱ्याच्या, शेतकरी त्या बैलाला बी पाळते, कुत्र्याला बी पाळते. आणि ते कुत्र जे आहे ना, त्या बैलगाडीच्या खाली चलत असते. त्या कुत्र्याला लय अहंकार, माझ्यामुळेच तर हे बैल ही बैलगाडी चालली. तसं इथं अहंकार झाला ह्या जीवाला, ह्या माझ्यामुळे तर हे सगळं चालायले, मीच करताय, मीच बघताय, माझ्यामुळे तर हे सगळं. नसू द्या, सगळा अंधार असा अहंकार आलेला असतो. अरे बाबा तू नसल्यावर बी जशाला तसंच आहे. ही माया आहे. भगवंत अर्जुनाला सांगत होते, अरे अर्जुना कुणाचं काही कुणापासून राहत नाही, तू उगाच माझं माझं म्हणू नकोस. सख्या आईचं राहणार आहे, सख्या त्या लहान लेकराचं त्या आई वाचून काही राहीना. एक नाही, किंवा मग कुणी असू द्या, किती बी घरातला करता जरी हे होऊ द्या, लय झालं म्हणले 6 महिन्यात सगळं विसर पडतोय रे. आणि सगळेजण आपापल्या कामाला लागतात. ही माया आहे, ही माया अशीच करणार आहे प्रत्येकासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी. ही माया आहे. ही माया लगेच दुसरीकडे काय करते? त्याला भुलवते ना. आहे पहिल्यांदा आहे, पहिल्या महिनाभर 2 महिने झुरण त्याच्यामध्ये, 3 महिने पुन्हा विसर पडते हळूहळू. हे असंच आहे, ह्यालाच तर माया म्हणतात. प्रत्येकाचं आहे का कुणाचं? म्हणून ह्याच्यामध्ये अडकू नका हे संत सांगायला लागले. आता जर इथून तुम्ही गेलात, मृत्यू लोक सोडला, ऐका नाही, परत तुमचा प्रवास दुसरीकडे सुरू झाला, मग इथलं तुम्हाला इथलं जरासं एवढं तिळभर सुद्धा तुमच्या लक्षात राहत नाही. मृत्यू लोक सुटला की झालं, हे सुटलंच. तुमच्या लक्षात ह्यातलं काहीच नाही, हे संबंधी येत आणि हे असं अजिबात लक्षात राहत नसतंय. इथं आहे तोपर्यंतच आहे, देह सुटला की झालं. काय घेऊन बसलात मग? किती मोठा प्रवास आहे पुढचा, त्याचा विचार करतो का आपण? हेच तर अज्ञानी ना. कारण विचारच आपला काय होईना झालाय, खुंटाय लागलाय, वाढना झालाय. आणि विचार वाढवायचा आहे. तेच इथं सांगायलेत. मग हे जो विक्षेप आहे, आभानापादक आवरण, विक्षेप रूप कोण कार्यासहित अविद्या सांगितली. त्या अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन, सगळ्याची निवृत्ती व्हायची. आभानापादक, मला भान होत नाही ते बी गेलं पाहिजे. आणि जे आता विक्षेप सांगितलाय, स्थूल सूक्ष्म देह,
आता आपण बघितलं ना, स्थूल देह, सूक्ष्म देह सहित चिदाभास, तिथं काय झाले? कर्तृत्व, मी करताय, मी बघताय, मी जन्मतो, मी मरतो, हे घेतलं ना अहंकार, अहंतेचा ममतेचा, ते सुटावं लागतंय. आणि आपल्याला वाटतंय माझं हे बी व्हावं ते बी व्हावं, वाटतंय का नाही? आपल्याला वाटतंय आपला संसार बी एक नंबर पाहिजे आणि परमार्थ बी व्हावं. महाराज म्हणले, अरे येड्या, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, काय होणार आहे? होय घात, काहीच हाताला लागणार नाही. होय घात शरीराचा, वन वे पकडावं लागतंय. साधू संतांना कसं केलंय बघितलं नाही का? तुळशी पत्र फुलतं का नाही? बरं जाऊ द्या ना बाबा, एवढं बी नका करू. वन वे, मनातल्या मनात. आतून काय करायचं? जसं श्रीकृष्ण भगवंतानी अर्जुनाला लक्षग्रहातून बाहेर निघण्याकरता उंदराचं चित्र दिलं होतं, एवढं सांगितलं होतं. किती हुशार होते ते पाची पांडव. मधूनच सुरंग केलं, निघून गेले. तसं आतून सुरंग करायचंय आपल्याला, म्हणजे आतल्या आतून निष्ठायचं. बाहेरून कोणीही निष्ठू देत नसतात, आतल्या आतून निष्ठा लागते. आणि ही काय व्हायला पाहिजे? अगोदर पकड सापडायला पाहिजे. ही एकदा पकड सापडली की झालं, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. म्हणून आभाळापादक आवरण विक्षेपरूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. तेव्हा मग हे सगळं गेल्याच्या नंतर मोक्ष आहे, तोपर्यंत मोक्ष नाही. जोपर्यंत अकर्तृत्व प्रगटत नाही, जोपर्यंत सगळं निवृत्त, देह मी वाटू नये, देह माझा वाटू नये, संबंधी माझे नाही, कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत, मृग जळवत जाईन लया, काही राहणार नाही. मृग जळे सगळं, सगळं चाललंय, वाहायलंय, पण कळत नाही का? अज्ञान आहे ना जवळ. पण अज्ञान असून आपण अज्ञान आहो असं मानायला तयार होत का? शिकलो ना ग्रंथ, आता कशाचं अज्ञान मानतो? आहे ना, पण मानत नाही. म्हणून आता इथं सांगितलेलं आहे की ह्याचं फळ केव्हा भेटणार तुम्हाला? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं फळ केव्हा भेटणार सुरेखाताई? तुम्हाला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं फळ केव्हा भेटणार? आभानापादक आवरण व विक्षेपरूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होईल, तेव्हा ब्रह्मप्राप्ती, मोक्ष प्राप्त होईल. मंगलताई. रामकृष्ण हरी. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा होईल आपल्याला? त्याचं फळ केव्हा भेटेल? आभानापादक आवरण व विक्षेप रूप कार्यासहित अविद्येचा म्हणजेच अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती रूप म्हणजे मोक्ष प्राप्त होईल, तेव्हाच आपल्याला फळ भेटेल. ते दोन निवृत्त व्हायला पाहिजे. आभानापादक आवरण आणि विक्षेप रूप, हे दोन झाल्याशिवाय आपल्याला नाही भेटत. हे दोन आधी व्हावं लागतात जरूर. माऊली, माऊली क्षमस्व. हे पा, आता तुम्ही जे 19 वाचत होतात ना, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कुणापासून होते? गुरुमुखाने जरा मोबाईल जवळ घ्या, मग आवाज येतोय. गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण, आम्ही आता तिथपर्यंत आलोत. आणि मनन निधिध्यासन आम्हाला व्यावहारिक दृष्ट्याने एकदा समजून सांगा की आम्ही मनन निधिध्यासन कशा पद्धतीने केल्यानंतर अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. मननाची व्याख्या माहितीये ना? ती व्याख्या माहित आहे, पण व्यवहार दृष्ट्या आम्ही काय करायला पाहिजे? व्याख्या सांगा ना. काय श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन करायचं, सतत सतत अभ्यास करायचा, अभ्यास करायचा सतत. मननाची व्याख्या सांगा ना मला. मनन शास्त्राला सांगितलेली सांगायची, मनानं लावायची नाही. शास्त्र काय सांगायले, मनन कशाला म्हणायचं? मनानं मनोवृत्ती केलं त्याची मुकला, मनानं काहीच करायचं नसते आपल्या. बरं बरं माऊली, क्षमस्व. नाही नाही, तुम्हाला आधी शंका, बरोबर आहे, पण सांगा ना. नाही नाही, ती लक्षात येणे झाली म्हणून क्षमस्व म्हणले. मी सांगू का? सांग. जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशा यौक्तिक
अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन म्हणतात. वाचून दाखवले बरं का. बर. अजून कोणी सांगते का मननाची व्याख्या? रामकृष्ण हरे. हम्म. ब्रह्म ऐक्य निश्चय, आपला निश्चय होतो की नाही, साधक युक्ती किंवा बाधक युक्ती याचा विधीपूर्वक भेद, या भेदाचा अद्वैत ब्रह्मचिंतन करायचं बोलण्यामध्ये असतं. स्पष्टता पाहिजे की आपलं बोलणं प्रत्येकाच्या ब्रह्म ऐक्य निश्चयास, ब्रह्मात्मक ऐक्याचा निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती, ह्या दोन युक्तीपूर्वक जे अद्वैत ब्रह्मचिंतन करतो की नाही, अद्वैत ब्रह्म एकच, बरोबर ब्रह्माशिवाय आहे. काय नाही, बरोबर त्यास आहे. मनन असे म्हणतात. बरोबर आहे, पण नुसतं असं पाठ केलं नाही होणार आहे का तुम्हाला मनन? माऊली तेच विचारायचं होतं मला, तेच विचारायचं, व्यवहार दृष्टीने सांगा म्हणून. आणि श्रवणाची सांगू का? नाही नाही, श्रवणाचं विचारलंच नाही, मननाचं चाललंय. तर आता हे मनन आपण जेव्हा घेतलं तेव्हा मी कितीदा सुधरून सांगितलेलं आहे तुम्हाला, मग तेव्हा कुठे गेलं आपलं लक्ष? ते का नाही आपण डोक्यात घेतलं? ते असंच आहे. आता साधक युक्ती बाधक युक्त्या कितीदा सांगितलेल्या आहेत का लक्षात? कशाला म्हणायचं साधक युक्ती, कशाला म्हणायचं बाधक युक्ती? हा ठीक आहे, जेव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला साधक युक्ती, भेद ज्ञानाला बाधक युक्ती, एवढं माहिती, पण कशाला म्हणायचं? साधक काय आहे आणि बाधक काय आहे? तर साधक युक्त्या आणि बाधक युक्त्या. आता बघा, साधक कशाला म्हणायचं आणि बाधक कशा? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला साधक युक्ती. मीच सत आहे, मीच चित आहे, मीच आनंद स्वरूप आहे का नाही? मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, मी निरवय आहे, साधक झाली ना. आणि बाधक हे मी नाही, त्याचा बात करायचा ना, त्याचा देह मी नाही, वर्ण आश्रमी मी नाही, वर्ण माझ्या ठिकाणी नाहीत, आश्रम माझ्या ठिकाणी नाही, जातीचा मी नाही, कर्तृत्व माझ्या ठिकाणी नाही, भक्तत्व माझ्या ठिकाणी नाही, त्याला बाधक युक्ती म्हणायचं. त्याच साधक आणि बाधक, दुसरं काही विशेष काही आहे का याच्यात? मग ह्यालाच तर म्हणून तर मी सुरुवातीलाच पटवून दिलं तुम्हाला. काय दिलं? जसं तुम्हाला दृष्टांत सांगितलं मी, हिरा सोनं पन्ना किती जपून ठेवतो आपण, तसं तुम्ही तुमच्या ज्ञानाला जपून ठेवतच नाहीत. हे खरं ज्ञान आहे, त्यालाच तर म्हणायचं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाला साधक युक्ती म्हटले ना, ते तुम्ही जपून ठेवा. आणि मग बाकी सगळा पसार आहे त्याला बाधक युक्ती म्हणा ना. ते हे माझं नाही, ते माझं नाही, ते नाही म्हणून दाखवायचं नाही मनात. तुम्ही म्हणून दाखवता, व्यवहार खराब करून टाकतात. तसं नाही करायचं, व्यवहार बी चांगला झाला पाहिजे. पण काय करायचं, हे मनामध्ये काही आपलं देहासहित, देह माझा नाही, वर्ण माझे नाही, कोणाची जात आणि कोणाचं काय, पुढे कोणाची जात, एकदा जात कुठपर्यंत आहे, या देहापर्यंत, स्थूल देहापर्यंत जात, सूक्ष्म देहाला पण जात नाही, पुढे तर जातीचा प्रश्नच येत नाही. म्हणून ह्या आहेत साधक आणि बाधक युक्त्या. सारखं ह्याच्या चिंतनामध्ये राहावं लागतंय, म्हणून तर सारखं मंथन करावं लागतंय. सोपं आहे का परमार्थ? सारखं मंथन करावं लागतंय, सारखं, जोपर्यंत फिट्ट बसत नाही, सहज जोपर्यंत वाटत नाही मी परमात्मा आहे, सहज जोपर्यंत वाटत नाही देह मी नाही, ते आश्रम माझे नाहीत, वर्ण आश्रम माझं नाही, काहीच. कारण बघा ना, साधू संतांचा अनुभव घ्या ना तुम्ही. बरे झाले देवा निघाले दिवाळी, काय म्हणायची गरज होती का? का म्हणले? संबंध नव्हता तुला. संबंध होता सगळ्यांना देखत संबंध, पण मनात संबंध नव्हता. बरे झाले देवा बाई कटकट निघाली म्हणली. बरं झालं बायको काय निघाली, कर्कशा, नाही तर तिच्यावर प्रेम लय झालं असतं माझं, जडलं असतं. बरं झालं म्हणले. बघा ना, काही काही गोष्टी अशा विचारपूर्वक करावं लागतात. म्हणून तर साधक बाधक ह्या मनन करावं लागतं. याचं कुठपर्यंत मनन करायचं? जोपर्यंत चित्तामध्ये काय होत नाही, नीट नसामध्ये बसत नाही तोपर्यंत. पण नाही तर मग निधिध्यासन करायचं, निरंतर करायचं. अगोदर मनन करा, ऐका नाही, आणि मग निधिध्यासन निरंतर. अहम ब्रह्मास्मी वृत्तिकार वृत्ती उठली पाहिजे, निरंतर मीच ब्रह्म आहे अशीच वृत्ती राहिली पाहिजे. हे निधिध्यासनाचं स्वरूप आहे. तर त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे, मननामध्ये तरी खंड पडल,
पण निधिध्यासनामध्ये खंड नाही पडला पाहिजे. ही साधना आहे, ही साधना करावी लागते. म्हणून ज्ञान एवढं सोपं नाही, त्याला कट्टर राहावं लागतंय, त्याला पत्ते पाळावं लागतंय. म्हणून तर अद्वैत कुसरी विरळा जाणे. नाही तर म्हणले असते सगळेच गेले, सगळे गेले का नाही का? अद्वैत कुसरी विरळ, एखादा विरळ, लाखातून हजारातून एखादा म्हणले ब्रह्मज्ञानी. सगळे नाही, सगळ्याला ज्ञान होते. ऐका, ज्ञान कुणाला नाही? प्रत्येकाला आहे. पण अनुभव प्रत्येकाला आहे का? अजिबात नाही. साखर सगळ्यांना माहितीये, वर्णन सगळे साखरेचे करायलेत, पण खाऊन सगळ्यांना बघितली का नाही? ज्यानं खाऊन बघितली त्याला अनुभव वेगळाच. तसंच आहे. मग आता असा अनुभव करून बघायचा, मननाचा अनुभव करायचा. श्रवणाचं तात्पर्य निघालं, त्याचं मनन करा. आता कसं मनन करायचं? साधक युक्तीनं बाधक युक्तीनं. हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही, हे मी नाही. ऐका नाही, जसं मी दृष्टांत पण तुम्हाला सांगत होते. जेव्हा रामप्रभू आणि सीतामैयाचं लग्न झालं, लग्न जमलं, ऐका नाही, तेव्हा सीतामैयाच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आलेल्या, कोणता आहे म्हणे तुझा नवरा? रामप्रभू कोणते? हे येत का नाही, ते येत का नाही, नाही 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 नाही, प्रत्येक नाही नाही. पण जेव्हा रामप्रभूकडे बोट गेलं तेव्हा हो बी नाही, नाही बी नाही. तसंच आहे, देह मी नाही, इंद्रिय मी नाही, ऐक नाही, प्राण मी नाही, मन माझं नाही, बुद्धी नाही, निश्चय करणारी ती बुद्धी ती तरी मी आहे का? ती बी मी नाही. चिंतन करणारं चित्त सुद्धा मी नाही. अहो प्रथम स्फुरण ते सुद्धा मी नाही. इथपर्यंत जायचंय आपल्याला. बाहेर देहाच्या बाहेरचा पसारा तर लांबच, पण इथंच बघा ना किती चाललंय. इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं काहीच माझं नाही. प्रथम स्फुरण परावाचा ते सुद्धा माझी आहे का? नाही. त्याच्या पलीकडला तो मी आहे. मग इथपर्यंत चिंतन. आणि देहाच्या पुढचे हे आतले झाले, समोरच जे आहे धर्म, वर्ण, आश्रम हे तर लांबच राहील. मंदी हे तर लांबच. असा विचार. आता चला, म्हणून इथं सांगायला लागलेले आहे, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होतं? आभाना पादक आवरण विक्षरूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्म प्राप्तिरूप मोक्ष प्राप्त होतो. पुढचा प्रश्न 21वा. दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होतं? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा पूर्ण होतं? देह हाच मी या अहम बुद्धीचा बाध करून, काय सांगितलं? देह हाच मी, ही काय आहे? अहम बुद्धी आहे. त्या बुद्धीचा बाध करून ब्रह्म आणि आत्मा, ब्रह्म आणि आत्मा म्हणजे मी भिन्न नाही. मी आणि ब्रह्म, आत्मा आणि ब्रह्म हे भिन्न नाही असं ज्ञान होते, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. मीच कोण आहे? ब्रह्म आहे. मी तो स्वयं परब्रह्म, मी तो स्वयं आत्माराम, मी तो असे निरुपाधी मज नाही आधी व्याधी. असं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा दृढता आली ज्ञानाला. तोपर्यंत ज्ञानाला दृढता नाही. म्हणून इथं सांगितलं दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होतंय? तर देह हाच मी ह्या अहम बुद्धीचा ज्या दिवशी बाध होईल, मग ह्याचा बाध होऊन काय होणार आहे? देह मी नाही, मग मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. मी देह नाही, अर्थात जे उरले ते अवगाहारी, जे उरले ते मग मी. देह मी नाही म्हणल्यावर मग जे उरले, काय उरले खाली? अस्थिभाती प्रिय. ऐकाय, नाम रूपाचा त्याग केल्यावर उरला अस्थिभाती प्रिय, मग तो मी म्हणण्याची बी गरज नाही, आहेच ना. आहे तर म्हणण्याची काय गरज आहे? तिथं अहमपणा सुद्धा काय होते? मावळत असते. म्हणून देहात मीच या अहम बुद्धीचा बाध करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असं ज्ञान होते, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. म्हणून दृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण होण्याचा हा काय सांगितलेला आहे. अर्थात आपण काय काय बघितलं? तर दृढ अपरोक्ष ब्रह्माचं स्वरूप बघितलं. असंभावना विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्म्याचा निश्चय, त्याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात असं सांगितलं.
हेतू सांगितला गुरुच्या मुखारविंदातून श्रवण मनन निध्यासन या साधनांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत असत. फल सांगितलं आभाडा पादक आवरण वीक्षक रूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती. ही काय सांगितलं ब्रह्म प्राप्तीचं ह्यानच काय होणारे ब्रह्म प्राप्ती होणारे आणि ह्यानच मोक्ष प्राप्त होणारे. आणि परत सांगितलं देह हाच मी या अहम बुद्धीचा बाध करू जोपर्यंत म्हणून न म्हणा देह माझा ऐसा म्हणून देहाला मी म्हणायचं नसते. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल देह मी नाही त्या दिवशी तुमचा काय झाला उजळले भाग्य. आता तेव्हा भाग्याचा उदय झाला की हे देह मी नाही वाटलं पाहिजे. कोणासाठी ह्या देहाचा देह मीच नाही तर मी कशाला खटाटापा करू. हे माझं नाहीच ना. एवढं काय चाललंय करणं सगळं ओसार पडत असते की मी नाही म्हणल्याच्या नंतर. मग ह्या बुद्धीचा त्याग करून मी कोण आहे तर आत्मा आहे. आत्मा आणि ब्रह्म भिन्न नाही अभिन्न आहे असं दृढ अपरोक्ष ह्यालाच म्हटलेलं आहे. ब्रह्मज्ञान तुमचं पूर्ण झालं. मग अशा रीतीनं दृढ अपरोक्ष ज्ञानाचं स्वरूप त्याचा हेतू त्याचा फल त्याचं पूर्णत्व आलं का लक्षात सांगा बरं एक एक जण. आलं हा बोला. आलं माझ्या लक्षात आलं. सांगू का? हा रामकृष्ण. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे असमना विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्म ऐक्याचे निश्चय याला दृढ झाला तेव्हाच अपरोक्ष ज्ञान होते. मग अपरोक्ष ज्ञानासाठी काय पाहिजे? मग गुरुमुखाने कोणचे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय कृपाळू अशा गुरुमुखाने महावाक्याचे जे श्रवण मनन निधिध्यासन करून दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. मग दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्यावर काय होते? अभानापादक आवरण आणि विक्षेप रूप कार्यासहित अविद्येचा व अज्ञानाची निवृत्ती होते. ते निवृत्ती झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होते. त्या मोक्ष प्राप्त झाल्यानं देह आहे ना हा देह अहमबुद्धीचा बाद करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असे ज्ञान होते आणि दृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण होते. याला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात. बरोबर ठीक आहे. आलं आलं. उषाताई बोला. विजयाताई. जय गुरुदेव. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान ते कोणापासून होते? तर सद्गुरुमुखाने महावाक्याचे श्रवण मनन आणि निधिध्यासन या साधनांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? तर आभानापादन आवरण व विक्षेप रूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होते. ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? देह हाच मी ह्या अहमबुद्धीचा बाध करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असे ज्ञान होते. तेव्हा दृढ अपरोक्ष ज्ञान ब्रह्मज्ञान पूर्ण होते. ललिताताई बोला. हरी. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? अलीकडलं घ्या ना जरा प्रश्नापासून सुरुवात करा ना. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? असंभावना व विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्मत्याचा निश्चय झाला त्याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण मनन निधिध्यासन या सगळ्या गोष्टीला अपरोक्ष दृढ ब्रह्मज्ञान होते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान काय कोणापासून ब्रह्मज्ञानापासून काय भेटते फळ? तर आभानापादक आवरण व विक्षेप रूप कार्यसहित विधेची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली की ब्रह्मप्राप्ती प्राप्त होते म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर देह हा मी आहे त्याची बुद्धी भंगती होते. अहमबुद्धी नाही अहमबुद्धीचा नाश करून ब्रह्म आणि आत्मा एकच आहे होते. तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. स्मिताताई बोला. घेऊ आता. स्मिताताई बोला.
सुरेखाताई. रामकृष्ण हरी माऊली. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? असंभावना व विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्मैक्याचा निश्चय झाला, दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान निश्चय झाला त्यालाच दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण. इथपर्यंत आलो की प्रश्न उद्भवला माऊली. गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण, मनन व निधिध्यास या साधनाने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? आभानापादक आवरण व विक्षेप रूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? देह हाच मी या अहमबुद्धीचा बोध करून ब्रह्म आणि आत्मा मी भिन्न नाही, आम्ही एकच आहोत, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, भिन्न नाही असे ज्ञान होते, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कसं म्यूट चालू आहे? खरखर ऐकू यायले. शीलाताई बोला. हा, जय गुरुदेव ताई. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? असंभावना व विपरीत भावना रहित जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण, मनन, निधिध्यासन या साधनाने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? आभानापादक आवरण विक्षेप रूप कार्यसहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? देह हाच मी ह्या अहमबुद्धीचा बाध करून ब्रह्म आणि आत्मा भिन्न नाही असे ज्ञान होते, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. जय गुरुदेव ताई. हा, जय गुरुदेव. श्रुतीताई बोला. जय गुरुदेव. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? असंभावना व विपरीत भावना रहित जो ब्रह्मात्मैक्याचा निश्चय याला दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? गुरुमुखाने महावाक्यार्थाचे श्रवण, मनन व निधिध्यासन या साधनांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? आभानापादक आवरण व विक्षेप रूप कार्यासहित अविद्येची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होऊन ब्रह्मप्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होतो. दृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? देह हाच मी या अहमबुद्धीचा बाध करून ब्रह्म आणि आत्मा मी भिन्न नाही असे ज्ञान होते, तेव्हा दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण होते. आता मला सांगा, आभानापादक कशाला म्हणायचं? ज्याला येते त्याने हात वरे करा. आभानापादक कशाला म्हणायचं? आभानापादक कशाला म्हणायचं? मीनाताई बोला. ब्रह्म भासत नाही आणि आभान म्हणजे ब्रह्माची प्रतीती येत नाही, याला आभानापादक आवरण म्हणतात. पूर्ण सविस्तर नाही, एवढंच छोटं सांगितलं मी. हा, बरं, या आभानापादक आवरणाची निवृत्ती कशाने होते मंगलताई? आभानापादक आवरणाची निवृत्ती कशाने होते मंगलताई? आभानापादक निवृत्ती आपला हे मन, निधिध्यासन, श्रवण केल्यानंतर सर्व गुरुमुखाने महावाक्याचे श्रवण, मनन, निधिध्यासन हे सगळी साधना केल्यावरच त्याच हे होईल ना, आभानापादक निवृत्ती होईल. रणिताताई बोला. कशाने निवृत्ती होते? रणिताताई. हो हो, उघडा नाही गेलं ताई, म्हणून सांगा ना गेले. आभानापादकाची निवृत्ती कशाने होते? जीव ब्रह्म एक आहे, जगन मिथ्य, ब्रह्म सत्य आहे, ब्रह्म भासत नाही, ब्रह्मच भान
ब्रह्माचं भान नाही म्हणजेच आभानापादक याचे आवरण होते. आलं का ताई? थोडक्यात उत्तर द्यायचे नाही, एका वाक्यात उत्तर द्यायचंय. आभाना पादक आवरणाची निवृत्ती कशाने होती सुरेखाताई? ब्रह्मज्ञानाने. सुरेखाताई? माऊली माफ करा. विजयाताई? आभाना पादक आवरणाची निवृत्ती अपरोक्ष ज्ञानाने होते. जय गुरु. बरोबर आहे. आभाना पादक आवरणाची निवृत्ती कशाने व्हायली? अपरोक्ष ज्ञानाने व्हायली. असत्वा पादक आवरणाची निवृत्ती कशाने होते? मंगलताई? असत्वा पादक आवरणाची निवृत्ती उज्ज्वलताई कशाने व्हायली? परोक्ष ज्ञानानं. हा बरोबर आहे. परोक्ष ज्ञानानं असत्व पादक आवरणाची निवृत्ती, परोक्ष ज्ञानानं आभाना पादक आवरणाची निवृत्ती, अपरोक्ष ज्ञानानं. सोपं आहे, काय अवघड नाही. उज्ज्वला त्याच्या किती लक्षात राहिलं, लय घोकलं होतं त्यांनी बी. पहिल्या बॅचला त्याच होत्या, दुसऱ्या होत्या दुसऱ्या. किती तेव्हा लय घोकून घेतलं. सांगा किती दिवस झाले ते का तुम्ही आता काय म्हणल्या तसं ते इकडे लागलं ना जात ते ना ते तसं व्हायलंय. आता खूप अभ्यास करावा लागणार आहे. बरोबर आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे आभाना पादक आवरणाची निवृत्ती अपरोक्ष ज्ञानानं, असत्वा पादक आवरणाची निवृत्ती परोक्ष ज्ञानानं होत असते. विक्षेप कशाला म्हणायचं? प्रणिताताई बोला बरं, विक्षेप कशाला म्हणायचं? रंजनाताई पिलाजी बोला. लक्षात येणं झालं ते. रंजनाताई पिलाजी बोला. कशाला विक्षेप म्हणायचं? शारदाताई विक्षेप कशाला म्हणायचं? जय गुरुदेव महाराज. मनाची चंचलता हिलाच विक्षेप म्हणायचं. जय गुरुदेव. व्याख्या सविस्तर सांगा ना. स्वातीताई बोला. जय गुरुदेव. स्थूल सूक्ष्म शरीर सहित चिदाभास व त्याचे धर्म, कर्तेपण व भोगतेपण, जन्म मरण वगैरे त्यांना विक्षेप म्हणतात. जय गुरुदेव. हा बरोबर आहे, ह्याला विक्षेप असं म्हणतात. इथंच आहे, लांब बी नाही, तिथंच आहे. फक्त काय करायचे, सुधरून घ्यायचे आपल्याला. कशामुळे प्रश्न उत्तर ह्याच्यामुळेच, कारण सुधरणं झालंय ना. म्हणून एक एक शब्द एक एक प्रश्न विचारावा लागायलाय की आपल्याला सुधरावं कळावं ह्या करिता बरं का. तेच ते घुटू घुटू ह्या करता की आपल्याला लक्षात यावं, आपल्याला काय व्हावं, प्रत्येक शब्द लक्षामध्ये यावं म्हणून चाललाय हा विषय बरं. असं म्हणून अशा रीतीनं आपलं आज अपरोक्ष ज्ञान जे आहे, दृढ अपरोक्ष ज्ञान, त्याचा स्वरूप बघितलं, त्याचा हेतू बघितलं, त्याचं फल बघितलं आणि त्याचं पूर्णत्व सुद्धा आपण आज बघितलेलं आहे. आता इथून पुढे विचार म्हणजे काय, विचार कोणापासून होतो, विचारापासून काय होतं, म्हणजेच विचाराचं स्वरूप, विचाराचा हेतू, विचाराचं फल, विचाराचं पूर्णत्व, हे आता पुढे आलेलं आहे. कारण तुम्हाला विचार कसा करायचा हे सुद्धा सांगायला लागलाय ग्रंथ जो आहे ना. हा विचाराचं स्वरूप कसं आहे, त्याचा हेतू काय आहे, कुणापासून विचार होतो उत्पन्न, त्या विचाराचं फल काय आहे, त्याचं पूर्णत्व केव्हा होतं, हा पण विषय इथं छेडला गेलेला आहे. आणि तो प्रश्न 22वा सुरू होणार आहे ते उद्या. आता ते आपण विचाराचं महत्व उद्याच्या श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ